आहे मिशन फिट इंडिया, ज्यामध्ये पूर्ण भारत हा निरोगी करायचा आहे। या निरोगी भारत अभियानाचे एक घटक म्हणूनच आपण सरांकडे पाहू शकतो की ज्यांनी योगाच्या माध्यमातून आज तुम्हाला बरेच योगासन सांगितलेले आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सरांनी सांगितलं तुम्ही घेतलं का? आर वी एक्सेप्टेड? वेरी गुड। तो ये जो बात है, आप अगर ये लेते हो तो इसमें हर दिन सुबह का 1 घंटा अपने लिए देना है। ये आप हर दिन देंगे। ये आप सर जी को आज बताएंगे कि सर हम जो आपने योगासन हमें बताए हैं वो हर दिन सुबह सुबह है, तो उसमें लगता है सातत्य, संयम, जिद। ये अगर हो तो आप कुछ भी पा सकते हो। कोई ऐसी चीज़ ही नहीं बनी कि जो आप नहीं पा सकते। उसके लिए आपको संयम रखना पड़ेगा, उसके लिए आपको सातत्य रखना पड़ेगा, और यही एक जिद आप में है तो आप कुछ भी कर सकते हो। तो हर दिन देखो, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है दोस्तों। खोना क्या है? आपको आसान सी चीज खोनी है, सुबह की नींद। हर पेशेंट आपको दिखेगा डायबिटीज का, है। अगर उसको हराना है तो सुबह आपको योग करना पड़ेगा, तभी आप उसको हरा सकते हो। खाली आपको लाइफस्टाइल चेंज करनी है, और लाइफस्टाइल चेंज की तो आपका लाइफ भी चेंज हो सकता है। यही बात मैं बताता हूँ। तो हा विद्यार्थी कुठला आहे? अरे भर जागे शाळेचा आहे, आणि काय विद्यार्थी हुशार आहे बुवा, असं तिथंही नाव निघलं होता। जोरदार टाळ्या तुमच्यासाठी। बघा, आपले आई आणि वडील हे तुम्हाला शिकवतात, हे शेतामध्ये जातात। ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांची आई 200 रोज निंदा जाते का नाही? 200 रोज फक्त। आणि ज्यांची आपले वडील आहेत डवरं 300 रोज जातात का नाही? 300, 200, 500 रुपये घरी आणतात। आणि तुम्ही शाळेतून घरी गेल्यावर पप्पा मला एक पुस्तक आणायचे किंवा मला एक बूट आणायचा, की तो बूट होते 500 रुपयाचा। मग एका दिवसाची मजुरी दिवसभर काम करून त्या 500 रुपयासाठी तुम्हाला ते वडील तुमचे खिशातले 500 रुपये तुम्हाला देतात, आणि तुम्हाला एक दप्तर आणून देतात, बरोबर आहे? पण हे तुम्हाला काम कसं करतात हे माहीत नाहीये, तर त्यांची मेहनत माहीत नाहीये। ते तुम्हाला शिकवतात का की आपली परिस्थिती उद्या आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, चांगला विद्यार्थी आपला हुशार झाला पाहिजे, कोणी आपला विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, असं आपल्या वडिलांना वाटतं। मुलीला वाटते की आपली बाई आहे, मॅनेजर झाली पाहिजे, तहसीलदार झाली पाहिजे, वकील झाली पाहिजे, वाटते का नाही? मग त्यासाठी आपला अभ्यास करणं जरुरी आहे का नाही? तर त्यांचा आलो बापाचे पैसे आहेत, आईचा पैसा आहे, आणि खेळायला रस्त्यावर सर बोलतात बोलू नका, अरे बोलू नका, तरी आपण सुरू आपलं तोड सुरूच। अरे असं करा, ज्यावेळेस पिटीचा तास असतो तेव्हाच बाहेर निघा। ज्यावेळेस अभ्यास असा करा, ना भूतो ना भविष्यती, असा अभ्यास करा की ज्या अभ्यासात तुम्हाला प्रत्येकाला मार्क तेवढेच पडले पाहिजेत, 99% रिझल्ट मॅट्रिक। Será mi piel junto a tu piel? ¿Cómo será mi piel?